घरी जागरण गोंधळ करायचे ठरले होते. मग महेंद्रचं माझं ठरलं, की घरचे देव घेऊन जेजुरीला पाया पडायला जायचं. मग आम्ही शनिवारी रात्री पल्लूकडे मुक्काम करून तिथून रविवारी पहाटेच निघालो जेजुरीसाठी. पुढं सासवडच्या पाठीमागं घाटात तिथं थांबलो. तिथे चहा वगैरे घेतला आणि सासवडच्या 5-1 किलोमीटर पुढं शिवनेरी मिसळ म्हणून तिथं आम्ही मिसळ खाण्यासाठी थांबलो. तर एंट्री केली असता तिथं मस्त तोफा ठेवल्या होत्या 2 साईडला 2 आणि आतमध्ये स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांनी एकदम सुंदर आकारलेली होती. मिसळ वगैरे खाऊन आम्ही पोचलो करास्नान घाटामध्ये. करास्नान घाटावर खूप पाणी असतं, पण हे उन्हाळा पाहता तिथं पाणी काहीच राहिलं नव्हतं. म्हणून देव नाहण्यासाठी त्यांनी तिथं मोटरीची व्यवस्था केली होती. मग तिथं गुप्तमल्लेश्वर म्हणून मंदिर आहे, तर ते तळी भरणाऱ्यांनी सांगितलं की तिथं जाऊन देव पहिले पाया पडून आणा. मग आम्ही महेंद्रची जोडी पहिली गेली पाया पडण्यासाठी. तर मंदिर एकदम अतिशय सुंदर असं सजवलेलं होतं. आतमध्ये गेलो, रोहिणी देव पाया पडत होते. त्याच्यानंतर देव पाया पाडून आम्ही तळी भरायला बसलो. देवाला निवद वगैरे दाखवला तिथं करास्नान घाटावर आणि तिथं पूर्ण महेंद्रच्या देवांची ती पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून आलो धीरज दादाच्या बहिणीच्या मोठी बहीण जेजुरीच्या पायथ्याशी राहते, तिच्या घरी आलो. तिथे चहा नाश्ता केला आणि तिथून आम्ही निघालो जेजुरीच्या महाद्वाराकडं. तर द्वारापाशी आल्यानंतर तिथं खाली ज्या बसलेली सगळे पब्लिक होती त्यांच्याकडून आम्ही भंडारीची पिशवी घेतली, फुलं घेतली आणि नारळ वगैरे घेतले आणि वर चढायला सुरुवात केली. तर थोडंसं पुढं आलं असता आयफोनच्या जगामध्ये काळाच्या पडद्याआड गेलेले हे फोटोग्राफर दिसले की त्यांच्याकडून हे असे फोटो कोणी काढूनच घेत नव्हतं. त्यांना सगळ्यांना फक्त फोटो त्यांच्या मोबाईलशी घेणं होतं. त्याचं कोणी इंटरेस्ट दाखवला नाही. नंतर आम्ही गप्पा मारत पोचलो पूर्ण गडावर. मेन गेटपाशी आल्यानंतर वर आलो. मनाला एवढी शांती भेटली. ते म्हणतात ना, आगडदुमना गाडा सोन्याची जेजुरी. तर खरंच सोन्याची जेजुरी होती. जिकडं तिकडं पूर्ण भंडाराच होता. सोन्याहून पिवळं जेजुरी चंपत होती. मग काय, आता ही श्रीचाची तर पहिलीच ट्रिप होती, त्याच्यामुळे ती डायरेक्ट आली इथं. त्याच्यानंतर सेल्फी कॅम ओपन करून मस्त आमचे सेल्फी तिथं फोटो वगैरेच घेतले. आणि नंतर महेंद्र बोलला की माझं एक स्लो मोशन घे. मग त्याचं मस्त एक स्लो मोशनमध्ये त्यानं भंडारा आणि इफेक्टानं त्याचा एक व्हिडिओ घेतला. तिथं बराच वेळ उभं राहिलो, मस्त डोळे दिपले उन्हामुळं. पण आमचं ठरलं की काही झालं तरी दर्शन घ्यायला जायचंच. मग आम्ही काय आतमध्ये रांगेत उभं राहायचं सोडून आम्ही बोललो पास काढून, आम्ही VIP पास काढून आम्ही मध्ये जाऊ. मग काय 100 रुपये पर हेड असा पास होता. मग घातले पैसे आणि गेलो मध्ये. थोडं पुढं आलो असता मस्त बाहेर ऊन होतं ना, त्या पद्धतीने ते कुत्रं ना आतमध्ये ते रांग होती ना, त्या रांगेत येऊनच झोपलेलं होतं. ते पण आडवं झोपलं होतं. जो तो त्याच्यावर भांडारा टाकायचा आणि त्याला फुटके व्हायचा आणि त्याला ओलांडून जात होते सगळे. मग काय तिथं आतमध्ये गेलो. गाभाऱ्यात तसं फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे, पण मी गुपचूप तिथे एक व्हिडिओ घेतला आणि थोडंसं पुढं जाऊन आम्ही तळी वगैरे भरली. तर त्या पंडितनं आमचे कपाळ एवढे भरवले. असं दोघांचं मंदिराचा माझा असा अवतार केला का दोघं असे पुढं बळी घ्यायला चाललो. एवढं भयानक दोघं दिसत होतो आम्ही. आमचा लुक पक्का भयानक दिसत होता. पण मग महेंद्र मस्त मिशनला वगैरे ताव दिलं, तर मी मिशनला ताव देऊन आपला भाव खाला थोडासा. मग काय नाश्ता खाली आलो, नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर गाडीत बसलो आणि जेजुरीचा निरोप घेतला. तिथून आम्ही एकदम व्यवस्थित दर्शन वगैरे झालं प्रॉपर. आम्ही परत प्रवासाला निघालो. महेंद्रला बोललो सगळ्यांना सांग लाईक शेअर सबस्क्राईब करायला. चला करा.